मेळघाटातील धारणी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची बेफिक्री आणि दारूच्या नशेत बेजबाबदार रुग्णवाहिका चालकाचा कहर। कलमखार उपकेंद्राजवळ घडलेल्या एका भीषण अपघातात आदिवासी शेतकरी दाम्पत्याला आपले प्राण गमावे लागले। एका क्षणात सुखी संसार उद्ध्वस्त झाला। पत्नीचा जागीच मृत्यू तर नवरा गंभीर जखमी अवस्थेत। प्रश्न असा आहे की आरोग्य सेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिका रुग्णांऐवजी जीवघेणे अपघात करतायत का? जाणून घेऊया या घटनेमागचं सत्य आणि नागरिकांचा संताप। धारणी मुख्यालयातून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेलं कलमखार उपकेंद्र आणि 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी येथे घडली एक हृदयद्रावक घटना। मिळालेल्या माहितीनुसार कलमखार उपकेंद्रांच्या रुग्णवाहिकेचा चालक जो कथितपणे दारूच्या नशेत होता त्याने थेट आदिवासी पती पत्नींच्या बैलगाडीत घुसून अपघात घडविला। हे दाम्पत्य शेतातील काम आटपून घरी परतत होते। या भीषण धडकेत पत्नी चंदा जावरकर वय 54 वर्ष हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 60 वर्षीय पती गंभीर जखमी होऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर नागरिकांचा संताप उसळला आहे, कारण मेळघाटातील अनेक उपकेंद्रांची अवस्था दयनीय असून रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत कमी आणि काही अधिकाऱ्यांच्या व नर्सेसच्या खासगी कामांसाठी जास्त वापरल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत। त्यातच डेली वेस्ट चालकांची नियुक्ती योग्य नोंदणीसह झाली आहे का, त्यांच्याकडे वैध परवाना आहे का किंवा ते अल्पवयीन आहेत का, याबाबत कोणतंही स्पष्ट उत्तर आरोग्य विभागाकडे नाही। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या नजरेत मेळघाट फक्त कागदोपत्री काकडेवारीतच चांगलं दिसतं, परंतु जमिनीवरची परिस्थिती मात्र अत्यंत गंभीर आहे। या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे। मेळघाटासारख्या संवेदनशील भागात आरोग्य सेवा ही केवळ एक यंत्रणा नाही, तर तेथील नागरिकांसाठी जीवनदायिनी आहे। पण जर ती सेवा बेजबाबदार हातात गेली तर तिचं रूप जीवघेणं ठरतं। कलमखार उपकेंद्राच्या या घटनेने अनेक प्रश्न उभे केले आहेत। जबाबदारी कुणाची आणि पुढे असे प्रकार टाळण्यासाठी नेमकी काय पावले उचलली जातील?